हॅलो 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 शुभम पाटील हॅलो करू सुरुवात अशी जाऊ दे ना करूया काय हॅलो हॅलो शुभम पाटील बुवा पोरा नाही ऐकणार राडा होणार म्हणजे होणार चला नाट करते का कराटे बुवाचा म्हणून या वर्षातला असा मुंबई रंगमंचावरचा पहिला कार्यक्रम आणि एवढा पाऊस असताना सुद्धा हा जो जनसमुदाय माझा आलेला आहे आपल्या चरणावरती विनंती ठेवतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतोय बघा म्हणायचंय काय गया एक हीरो बन गया एक हीरो प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक की माला जपते जपते आप बनी मैं प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं सासों की माला पे सिमरू मैं सांसों की माला पे सिमरू मैं ठिकाना सांसों की माला पे सिमरू मैं ठिकाना सांसों की माला पे सिमरू मैं ठिकाना म्हणून हा माझ्यावरती आणि या गराटे शाहिरांवरती प्रेम करणारा जो जनसमुदाय आहे माझा रसिक मायबाप आहे आपल्या चरणावरती विनंती ठेवतोय सज्जनी झालो सेवा करण्या बनलो मी तुमचाच दास बनलो मी धडकतो माझ्या या हृदया मधला तुमच्यामुळे हा श्वास तुमच्यामुळे हा श्वास माया ही तुमची प्रेम हे तुमचे अपार गुजरा हा मानाचा कर माझा रसिक स्वीकार गुजरा हा मानाचा कर माझा रसिक स्वीकार गुजरा हा मानाचा कर माझा रसिका स्वीकार
स्वागतम. 14 विद्या आणि 64 कलेचा विधाता श्री विघ्नहर्ता बाप्पा गणराया, या गणरायाच्या चरणी वंदन करून माझी कुलदैवता आई महालक्ष्मी माता, ग्रामदेवता श्री लक्ष्मी पल्लीनाथ, आई रंगदेवता श्री देवनटेश्वराच्या चरणी वंदन करून अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ यांना त्रिवार वंदन करून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा हा माझा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या पावनभूमीतील ही पावन लोककला म्हणजेच आपला कलगीतुरा. आणि या कलगीतुऱ्यामध्ये ही कला सादर करत असताना माझे गुरुवर्य लोकशाहीर दत्ताजी गराटे निर्मित ही माझी शाखा साई शता नृत्य कला पद्धत मुक्काम पाथरट पोस्ट पाली तालुका जिल्हा रत्नागिरी ही माझी निर्मिती शाखा सोमेश्वर नृत्य कला पद्धत तालुका गुहागर आगरेवाडी तुरेवाले शाहीर सुशांत गराटे आणि मंडळींचा माझ्या जमलेल्या तमाम कलाप्रेमी रसिकांना शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं ज्याने आयोजन केलेलं आहे, सुंदर असं आयोजन केलेलं आहे, ते सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते माननीय सन्माननीय श्री दिनेशजी कुडतडकर साहेबांच्या संकल्पनेतून आणि श्री अभिनय कला मंच या संपूर्ण टीमच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात कलावंत वर्ग, शाहीर वर्ग, वस्ताद वर्ग, गुरुजन वर्ग उपस्थित आहेत आणि माझ्या सर्व मित्र परिवार उपस्थित आहे. त्यामध्ये तुरेवाले शाहीर आमच्या घराण्यातील सुनील बुवा लोगडे, त्याचप्रमाणे वरदान वाघजाई नाट्य नमन मंडळ माबळे जाधववाडी, ज्या नमन मंडळानं गेल्या 2 वर्षामध्ये शाहीर सुशांत गराटेला मोठं नाव दिलं, त्या मंडळाचे सर्व शिलेदार आहेत ना? आहेत काय? एकदा बोला, आहेत काय? आहेत ना? हा उपस्थित आहेत, त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे ग्रंथ उपासक श्री संदीप सावंत माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. एक उत्कृष्ट चित्रकार अर्जुनजी माचुले सर, सपना माईकडे, त्याचप्रमाणे तुरेवाले शाहीर तुषार पंधेरे, शाहीर भरत गाणेकर, सूर्यकांची चव्हाण माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे शाहीर सचिन धुमाळ कोकण रत्नागिरी नमन मंडळाचे, कोकण रत्नागिरी नमन मंडळाचे या ठिकाणी सभासद उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मधुसूदन साळवी साहेब उपस्थित आहेत. भरत गावडे, सचिन पांचले शाहीर उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर शुभम माटेडभवांचे वडील आहेत. आमचा ढोलकीपटू शुभम गांगरकर आहे. ग्रामदेवता नाट्य नमन मंडळाचे सर्व सभासद आहेत. त्याचप्रमाणे सागर नावले, आमचे बंधू निलेशजी गोताड, गोपाळजी करंडे, त्याचप्रमाणे शक्तिवाले शाहीर वेदांत जाधव, संकेत दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे संतोष कोलापटे, राजेश शिबे माऊली, त्याचप्रमाणे या हॉलचे आयोजक आहेत दत्ताराम वेल्ले, त्याचप्रमाणे अजय भाईजे माझा मित्र उपस्थित आहे. आमचे प्रतिस्पर्धी शाहीर बलराम तांबे उपस्थित आहेत. संजय जोशीबुवा उपस्थित आहेत. अक्षय वेलवणकर माझा मित्र उपस्थित आहे. विश्वास जोईल, सूरज खताते, रणजित वने, त्याचप्रमाणे ही आज जी शाखा नाचवतो आहे ते माझ्या घराण्यातील विनोद कावडे बुवा, त्याचप्रमाणे सुहासदादा आगरे उपस्थित आहेत. आणि खरोखर 100 ते 150 लोकांचे मेसेज येऊन गेलेत बुवांना शुभेच्छांसाठी. राजापूर, लांजा, साखरपा, देवरुख, सावर्डे, खेड, महाड, अगदी अलिबाग, सर्व ज्या मित्र परिवारांनी भरभरून मला जे प्रेम दिलंय त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी सगळ्यांना चुकून कोणाचं नाव राहून गेलं असेल तर कृपया माफ करा, कारण वेळ कमी आहे. कारण आयोजकांची तलवार कुठं आहे? आयोजक तलवार घेऊनच आहेत तिकडं, कारण बुवा आहे नवा, त्याला दिला नाही 10 मिनिटं, पण मला नाही देणार. म्हणून या ठिकाणी सर्वांना शाहीर मानाचा मुजरा करतो. चुकून कोणाचं नाव राहून गेलं असेल तर वेळेअभावी माफ करा. आणि या ठिकाणी माझा आवाज आपल्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवतोय तो माझा पप्प्या दादा, यालाही शाहीर मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे मला वाद्यवृंद म्हणून साथ करतायत BSSची सगळी टीम. साहिल आहे, वेदांत आहे, विरुद्ध आहे आणि विशाल आहे. या सर्वांना घेऊन आजची सेवा सादर करतोय. खास गावावरून माझे बंधुराज आलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचा अवधूत आहे. बरीचशी कोरस मंडळी आहे वाडीतले, सर्व गावावरून आलेले, त्यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि स्तवनाला सुरुवात करतो.
मला पण यांच्यासारखं मध्ये मध्ये विसराय होतं. आणि आजच्या कार्यक्रमाचे गोड गळ्याचे गायक, युवकांच्या गळ्यातला ताई आणि कोकणात अगदी जवळजवळ 72 शोभवानी नमनाचे केलेले आहेत असा नामवंत गायक आणि कीर्तिवंत बुवा शुभम माटल यांना ही शाहिरी महाराजचा मुजरा करतो आणि स्तवनाला सुरुवात करतो. बघा म्हणायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. त्याचप्रमाणे आजच्या गर्दीमध्ये सागर नावले, त्याचप्रमाणे आमचे बंधू आणि आमचे कोकणातले गुरु ठाकूर ज्यांना म्हटलं जातं ते आमचे गोपाळजी करंडे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या कुर्तडकर काकी आहेत उपस्थित, यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि महत्वाचा मुद्दा ज्यांच्यामुळं हा गराटे बुवा नावा रूपाला आला, बरोबर ना, तो माझा अख्ख्या कोकणातला युट्यूबर्स खास गावावरनं श्याम शितप आलेला, बरोबर ना. बरीचशी मंडळी आलेली आहे आणि माझा सगळ्यात लाडका हे चंदन तुला त्रिवार वंदन करून बारीला सुरुवात करतो. सगळ्या आणि माझे अवी अनिल कला मंचाचे सर्व सभासद खूप मेहनत घेतली पावसातनं पण, बरोबर ना, पावसातनं खूप मेहनत घेतलेली आहे. तर सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. प्रेमामुळे तुमच्या रसिका आज माझे फुलले तसूर करता सादर ही लोककला अभिमानान भरतो या जमलाई जनसागर हसारा जमलाई जनसागर हसारा आलाय मायेचा पूर म्हणून मानाचा मुद्रा शुभारंभाला मी करतो जोडून मी करतो जोडून
लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी माय या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी माय या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी माय या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी भवसागरी ज्ञान गंगेत भवसागरी ज्ञान ओ लोकशाहीराचा एकलव्य शिष्य झालो कोकणाच्या मातीत याला रूपालो जपतो कलेचा या गोड वारसा समाजाचा या बनून आरसा जपतो कलेचा या गोड वारसा समाजाचा या बनून आरसा तुमच्या वाणी प्रेम कुठं मिळणार तुमच्या वाणी प्रेम कुठं मिळणार या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझं मन माझं आलंय भरून सांगतो या रंगभूमी स्मरून आज मन माझं आलंय भरून सांगतो या रंगभूमी स्मरून तुमच्यावरचं प्रेम कधी कमी होणार नाही तुमच्यावरचं प्रेम कधी कमी होणार नाही या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी माय या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी माय या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी लोककलेच्या दरबारी तूच रसिका या लोककलेच्या दरबारी तूच रसिका माझी बोला श्री गणपती गजानन गावदेवी जागे लोकशाही दत्ताजी गराटे अखंड हरदाश्वळीचा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की गणपती बाप्पा
ठिकाणी स्तवन झालंय. बुवांना इंस्टाग्रामवरची पोस्ट दिसली माझी, बरोबर चिपळुणात गेलेलो, पण काल 5,000चा बक्षीस नाही दिसला बुवांना स्टेटसला माझ्या. बुवा हा माझा स्टेटस आहे. शुभम माटल तुझ्या हात फाटल ना अशी. हा कारण कारण बुवा म्हणतो, बुवा घरात गेले शुभम माटल बरोबर म्हणतात बाहेरी करताना काय काय म्हणाला माझी जिरली म्हणाला. बुवा बघा या ठिकाणी वरदान वागजाई नाट्य नमन मंडळ माफळे जाधववाडी फौजदार जवळ यांच्याकडून खास शाहीर सुशांत गराटे यांच्या आवाजासाठी 5,001 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. साई शता नृत्य कलाबद्दल त्यांचे शतश ऋणी आहोत. हे बुवा सुशांत गराटे हे कमवलं. तुम्ही सगळं सोडून रस्त्यावर आले वाज बोलायला करू नका मला. पण त्या माबळेवाल्यांच्या माबळे गावात 2 वर्ष फक्त नमन करतोय बुवा. माझ्या गावात जेवढा मला मान नाही सन्मान नाही ना तेवढा त्या माबळे गावात आहे. आणि आज बुवांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे काजरेकर एजन्सीचे मालक आणि काजरेकर वडापावचे मालक गणराज काजरेकर यांच्याकडून खास गावावरून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आता विषय BSS टीमचा आहे ना, विषय यांचा. गावावरनं बुवा म्हणतात स्वतःची टीम सोडून स्वतःची वाद्यवृंद सोडून बुवानी यांना सांगितलं, बुवा परवापर्यंत लय शाहिराने पाऊस ये रे ये पावसा जीव झाला येडा पिसा. हा लय गड म्हटल्याने आणि पाऊस एवढा जोरात झाला ना की मे महिन्यात पेरलेली झाड आता लावणीच झाली आणि सगळं फॉर लावणीच आहे. तर म्हणतात तुझी तू काय करायची ती कर, आम्हाला टाइम नाही बुवा. कारण माझी पोरं ही पैशाच्या मागं फिरणारी नाहीत आणि ही सगळी माझ्या घरातली आहेत. साईल माझ्या घरातले आहेत. तुम्ही सांगू नका ही टीम वापरली ती टीम वापरली. तुमची घेऊन तुम्हाला काय ढाल करायची ती करा. कसा गण देतोय बघा. बुवाच्या स्तवनाची कटिंग नको ना. कायदा भीमाचा फोटो गांधीचा शोभून दिसतो का नोटावर नको ना. हा बुवाचं टायटल बुवाचं टायटल कुठं आहे. नको चंद्र तारे 5 नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावला मी सपनात यावे नजरेत तुझ्या स्वतःला पहावे. जिथे सावली दूर जाते जराशी तिथे हात तू हाती घेशील ना. मला साथ देशील ना. माझा होशील ना. माझा होशील ना. आजची रात्र ही बुवा तुमच्यासाठीच आहे. म्हणून आज बुवा नवीन आहे. तुझा मी होणार ना. तुझा मी होणार ना. बुवांची कटिंग पण आहे. पण वेळ कमी आहे. रात छोडण्याची सोंगाला येईल अशी गत झाली. म्हणून या ठिकाणी कार्यक्रम गणाला सुरुवात करतोय. आणि बुवांचा गण सुंदर चाल होती बुवा गणाची, बरोबर ना. बुवा काय म्हणतात. देण्या दर्शन कधी येशील श्री गणा, बरोबर ना. आणि
बुवा म्हणाले की मुंबईकरांच्या मनाला आस लागली आहे की कधी तू येणार हा आणि कधी दर्शन देणार, बरोबर ना? पण मुंबईकरांची आस लागले सो गावाला काय लोक नुसते कुर्ल्याच पकडीत नाही हा. गावाला बुवा नुसती लोक कुर्ल्यात नाही पकडीत, त्यांना पण आस लागली आहे. म्हणून या ठिकाणी गण कसा घेतोय बुवा बघा. या ठिकाणी बुवा बुवा एकदा लक्षात ठेवा, चप्पल घासून बनवलेली ओळख, चप्पल शाण्याला शब्दाचा मारा, चप्पल घासून बनवलेली ओळख आणि चप्पल चाटून बनवलेली ओळख याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. कसं चांगल्यामध्ये ही तुमची आहे बुवा, ही तुमची. चाटेगिरी गराडे बुवाला करायची सवय नाही, कारण वडिलांनी 45, सुशांत गराडेंनी त्यांच्या मागे 3, 48 झाले. अजून 2 वर्ष झाली ना 50 होती. कोण शाहीर नाही कोकणातला बुवा, 50 वर्षीय लोक गेले. एक माझे तुषार मंदिर सोडले तर म्हणून हा ब्रँड आहे. आणि गराटे बुवा गराटला आणि ह्याव झाला त्याव झाला गाण्याला सुरुवात करतो बघा काय म्हणतोय. मनात या रूप तुझे भरलेले आहे, ही सारी दुनिया तुझ्याकडे आशेने पाहे. तुझ्या चरणाशी सुख सारे दडलेले आहे आणि तुझ्याच मुळे देवा हे जीवन माझे घडले. आठवण काढू तुझी गणेशा रोज सांग किती होऊनी स्वार येना लवकर वृषकावरती. आणि मग काय झालं, गणा तुझ गोजीर रूप पहाया या तुरनी गणा तुझ गोचिर रूप पहाया आतुर निधारती. कारण 14 सप्टेंबरला तो विघ्नहर्ता या जगाचा मालक प्रत्येकाच्या घराघरामध्ये येणार आणि प्रत्येकाच्या मनाला आस लागलेली आहे. तशीच ही धरती माझी हिरवी शालू नेसून तुझ्यासाठी सज्ज झालेली आणि आतुरतेने वाट बघते. म्हणायचं काय, गणा तुझ गोचिर रूप पहाया आतुर निधारती.
तुला सिंदूर जडित ही काया, सिंदूर जडित ही काया, सिंदूर जडित ही काया. हो देवांचा तू देव मोरया, आळवितोस भेटाया, स्वर्गाचेही सुख मिळते तुझ्याच पायी गणराया, तुझ्याच पायी गणराया, तुझ्याच पायी गणराया. तोडे लागले वाटेवरती कधी दिस हे सरती, तोडे लागले वाटेवरती कधी दिस हे सरती, पण तुझं गोजीर रूप पाहाया आतुरली धरती, पण तुझं गोजीर रूप पाहाया आतुरली धरती, गण तुझा गोजीर रूप पहाया, आतुरली धरती. गण तुझा गोजीर रूप पहाया, आतुरली धरती. या ठिकाणी शाहीर सागर नावले यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शनिवार दिनांक 12 जुलै रोजी पाणबुडी आयोजित कलगीधराचा सामना शाहीर योगेश घाणेकर विरुद्ध सागर नावले. कशा अशा वचनात तरी साथ तुझी सोडणार नाही. काय म्हणतोय? जरी गुंतलो मी वचनात तरी साथ तुझी सोडणार नाही. हृदयात जपले तुला तू दिसते मला ठाई ठाई. ही मधुर मुरली छेडितो मी राधे तुझ्याच पायी. ही प्रीत कान्हाची तुझ्यावरची कधीच कमी होणार नाही. आणि या ठिकाणी बुवानी मला विषय दिलेला आहे की श्रीकृष्ण राधेला फसवून का केला. बरोबर ना बुवा, माझी गवळण होते मध्ये तो विषय. तूने प्रीत जो मुझसे जोड़ी मैंने लोक लाज सब छोड़ी. तूने प्रीत जो मुझसे जोड़ी मैंने लोक लाज सब छोड़ी. प्यार में तेरे पागल हुई, प्यार में तेरे पागल हुई. आजच्या कार्यक्रमाचा बुवा गवळण कशी आहे बघा. आज सवाल करतो भारी तुला गवळ्याच्या ग पोरी. तू ग अनयाची ही नारी का बसला मनात हा गिरिधारी. गोष्ट नाही
सखे ही बरी गोष्ट नाही सखे ही बरी हो संसाराच्या तोडून गाठी लागली का हरीच्या पाठी संसाराच्या तोडून गाठी लागली का हरीच्या पाठी रीत प्रेमाची कुठाली खरी रीत प्रेमाची कुठाली खरी मनात हा गिरीधारी गोष्ट नाही सखे ही बरी गोष्ट नाही सखे ही बरी संसाराच्या तोडून गाठी लागली कहरीच्या पाठी संसाराच्या तोडून गाठी लागली कहरीच्या पाठी रीत प्रेमाची कुठाली खरी हो आज सवाल करतो भारी तुला गवळ्याच्या गणारी आज सवाल करतो भारी तुला गवळ्याच्या गणारी सुदबुद हरली सांग चढली कशी काली लाली चढली कशी गाली लाली सांग चढली कशी गाली लाली हो कुंजवनिया पाहुनी हावन माळी राधी मनोमनी जागा झुरली मनोमनी जागा झुरली शृंगारात काग तू नटून येते रोज पाहण्यासाठ्या गिरिधारी विसरून भान जवळ येते प्रेमान लाज नाही काग तुझ्या अंतरी बसला मनात हा गिरीधारी सवाल करतो भारी तुला मी गवळ्याच्या गपोरी सवाल करतो भारी तुला मी गवळ्याच्या गपोरी अरे आजी नारी का
हृदयाच्या तोडून गाठी लागली कहरीच्या पाठी इथं प्रेमाची कुटाली खरी हो इथं प्रेमाची कुटाली खरी या ठिकाणी वेळ कमी आहे म्हणून आपल्या सर्वांसाठी थोडासा शॉर्टकट मध्ये कार्यक्रम करतोय कारण मुंबई रंगमंच आहे मुंबई रंग पण आपल्या सर्वांसाठी कारण या विषयाला माझ्या हे 14वं वर्ष चालू झालं आणि आजपर्यंत कोणीही कलगीवाल्यांनी या विषयाला तोड दिलेली नाहीये म्हणून आपल्या सर्वांसाठी हा विषय सांगतो श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली ती किती वेळा केली प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्षे केली व पृथ्वी प्रदक्षिणा करीत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्यांचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट कोणते बुवा प्रश्न ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे उत्तर आल्यास नक्कीच पटवून घेऊ प्रश्न करते तुरेवले शाहीर गुरुवर्य कैलासवासी मासे दत्ताजी गराटे बुवा आणि शाहीर सुशांत गराटे या ठिकाणी बुवांचा विषय सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवांना स्फूर्ती येईना तेव्हा ते कोणत्या देवतेला शरण गेले व त्याला बुद्धी देऊन कोणी उपदेश केला टीप अध्याय 6 ओवी 42-44 वरील कथानक पटवा मिळती जुळती कथा मान्य करणार नाही प्रश्न करते गुरुवारी डॉक्टर सूर्यकांतची चव्हाण आहे आणि बऱ्याच शाहिरांबरोबर यांच्या शाखेमध्ये कार्यक्रम झालेले वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं देण्याचा प्रयत्न ह्या गराटे बुवांनी सुद्धा केलेला आहे पण बुवांनी प्रत्येक वेळेला पटवून नाही घेतला आज बुवा नवीन आहे म्हणून जास्त काय देत नाही पण बुवा एकदा पोरं फिरव बघतो तेजस पेंढारे मावळे जाधववाडी यांना ही शाहिरी मना समुद्रा करतो बुवांचा विषय घ्या बुवांची गवळणची काय कटिंग देत नाही खूप वेळ झाले 10:30 व्हायला आले या ठिकाणी बुवांचा विषय आणि बुवांनी प्रश्न पण दिला माझा महादेव मोठा जाती त्याची अर्धांगिनी पार्वती ती यरमाळ्याची सती नाही डोंगरावर नांदती पहिल्यांदाच बुवाची वारी पहिल्यांदाच वारी आणि बुवा काय म्हणून गेला बघितलं ना म्हणून बुवाचा विषय काय आमचा प्रश्न नाही हा नवा या अकलेची तुम्ही दवा जर का तुमची काढली नाही हवा तर नाव माझं नाही सांगणार वाटल बुवा बघा आता विषय बघा तुझ्या प्रश्नाची हाय हवा पण आहेस तूर नवा तुझ्या प्रश्नाची हाय हवा पण आहेस तूर नवा माझे उडवता धुवा माझा उडवता धुवा तुझी हातभर फाटल वाटल बुवा वर पण आहे माझा उडवता धुवा तुझी काय फाटल तुझी हातभर फाटल माटल बुवा म्हणून बुवांना काही जास्त देत नाही एक विषय घेतो फक्त कारण सगळं बुवा मागायचं सगळं राहिलं माझं पण बुवा सगळं राहिलं कारण वेळ खूप कमी आहे आणि दुसऱ्या बाऱ्या पण करायच्या दुसऱ्या बारीत तुम्हाला देणार बरोबर देणार म्हणून कारण बुवा नवीन असला तरी मी नवीन नाही बरोबर ना म्हणून एक चांगला विषय देतो
गम है म्हणून कम विना तुला दोन घास तुझ्या जीवात भरलाय श्वास. बघा मुंबईमध्ये ही जी आपली मायभूमी आहे मुंबई महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. पण आज आपल्याच महाराष्ट्रात आपण चोरासारखं फिरतोय बरोबर ना. युपी बिहारवाले बिंदास येऊन फिरतायत. म्हणून ती माझी मराठी मातृभाषा आपल्या सगळ्यांना काय विनवणी करते माझ्या गीतात नाही का. कम विना तुला दोन घास तुझ्या जीवात भरलाय श्वास आता होतोय माझा ऱ्हास तुला दिसत नाही का हा त्रास विसरला तू या माय मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. कोकणातला मला सांगा कोकणात एक माणूस असा नसेल ज्याला मी 1 करोड रुपये दिले आणि त्याला सांगितलं युपी बिहार मध्ये जाऊन राहा आयुष्यात परत कधी कोकणात यायचं नाही. कोण राहील का. एवढा समृद्ध माझा कोकण आहे बरोबर ना. पण आज काय झालंय ज्या मराठी शाळेतनं लोक मोठी झाली आणि आज इंग्लिश मिडियमच्या पोरांची फी भरतायत एवढी बेकार परिस्थिती आपली आलेली आहे बरोबर ना. म्हणून विसरला तू या माय मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. विसरला तू या माय मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. तू संस्कारांचं धन ही उसनी माय घरात पाहून तुटत रे माझं मन. विसरला तू या माय मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. विसरला तू या माय मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. विसरला तू या माय मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. कम विना तुला दोन घास जीवात भरलाय श्वास होतोय माझा ऱ्हास तुला दिसत नाही का त्रास. विसरला तू या माय मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. या माय मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. विसरला तू या माय मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. विसरला तू या माय मराठीला जिच्यामुळे ही पुण्याई गाठीला. या ठिकाणी पाटील बुवा दुसऱ्या बारीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. जास्त जरा बारी लांबली पण एक गोष्ट सांगू काय एक गोष्ट सांगू. एक होता सांगू आणि एक होता नको सांगू. सांगू चढला झाडावर खाली कोण राहिला खाली कोण राहिला नको सांगू ना. आता नाही सांगित नाही तर घराटे बोलकडे तलवार घेऊन उभे. या ठिकाणी पहिल्या बारीची रजा घेतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
आजचा हा सामना